मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत उर्शेळ, महाराष्ट्र चित्रपट महामंडळ आणि सोनारा फिल्म्स या संस्थेचा मी संस्थापक असून महाराष्ट्राचे महागायक सन्माननीय आनंद प्रल्हादजी शिंदे हे महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असून डॉक्टर रविराजजी जाधव हे राज्य कार्याध्यक्ष आहेत, तर कोषाध्यक्ष विजयकुमारजी दाभाडे हे महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे काम बघत असून यामध्ये डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर रविराजजी जाधव आणि त्याचबरोबर मराठवाडा अध्यक्ष संजयजी मिसाळ, त्याचबरोबर माझे सहकारी आणि आमच्या या न्यूज चॅनलचे संपादक, माझे नृत्य दिग्दर्शक डिरेक्टर राहुल काकडे सर उर्फ RK, हे सर्व लोक या चॅनलसाठी कित्येक दिवसापासून खूप मेहनत करत असून मी आत्तापर्यंत आनंद शिंदे यांचे जे काही प्रोजेक्ट केले असतील, माझे काही पर्सनल प्रोजेक्ट असतील, हे सर्व आम्ही T-Series, अल्ट्रा म्युझिक या कंपनीसाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून काम करतो, Zee आपण काम करतो आहे. पण मला एक खंत वाटायची की कलावंतांच्या न्याय हक्कासाठी जर काही काम करायचं असेल तर एक माध्यम होतं की जो मॅसेज समाजापर्यंत आणि शासन दरबारी तुमच्या ज्या काही मागण्या असतील ह्या प्रॉपरली कलावंतांच्या मागण्या शासन दरबारी जावं, यासाठी माझे सर्व सहकारी आम्ही मीटिंग्स केल्या आणि त्यामधून ठरवलं की कलावंतांच्या न्याय हक्कासाठी भांडण्यासाठी शासन दरबारी काय योजना असतील ह्या आणण्यासाठी आपण महाराष्ट्र चित्रपट महामंडळ याची स्थापना केली असून ही संस्था गेल्या 5 वर्षापासून रजिस्टर्ड संस्था आहे. चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत ही संस्थेचं काम चालतं आहे. आत्तापर्यंत आरोग्य विभाग असतील, स्कूल कॉलेज असतील, म्हाडांचे काही घरांच्या योजना असतील, याच्यासाठी आम्ही कलावंतांसाठी बऱ्याच वर्षापासून काम करतो. आणि मला सांगायला आवडेल की कोविडमध्ये कलावंतांचे खूप प्रॉब्लेम्स होते. त्या काळामध्ये आम्ही आपल्या महामंडळाच्या माध्यमातून विविध शासन दरबारी पत्रव्यवहार करून कोविडच्या काळामध्ये बाहेर निघायला चान्स नसतानाही आम्ही खूप मोठ्या लेवलवर काम करून आपला जो काही अर्ज असतील, ज्या काही समस्या होत्या शासन दरबारी आम्ही मांडल्या होत्या. आता माझी एक प्लॅनिंग असं चाललं आहे आणि संस्थेच्या मार्फत आम्ही एक 1 क्लिकमध्ये की जसं आपण एज्युकेशन करत असताना आपल्या शाळा कॉलेजच्या TCवरती विविध ठिकाणी आमचं नाव नोंदणी असतात, पण कलावंतांच्या आत्तापर्यंत कुठं शासन दरबारी नोंदणी नाही आहे. ते विविध संघटना असतील, विविध राजकीय पक्षांच्या खूप संघटना आहेत की महामंडळ असं, चित्रपट महामंडळ XYZ, मला तर ते नाव घ्यायचं नाही आहे, पण बऱ्याचशा लोकांच्या राजकीय पक्षांच्या संस्था आहेत की ज्या कलावंतांसाठी काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण आत्तापर्यंत कुठल्याही कलावंतांना न्याय हक्कासाठी ही संस्थेने आत्तापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही आहे. रोखठोक काम करणारी फक्त एकमेव महाराष्ट्रातली अशी संस्था आहे की महाराष्ट्र चित्रपट महामंडळ. हे महाराष्ट्र चित्रपट महामंडळाने मागच्या वर्षी जो मोर्चा काढला होता की ज्येष्ठ कलावंतांना फक्त 1500 रुपयाचं मानधन होतं आहे. आता हे 1500चं मानधन आम्ही 5000 रुपये आणण्यासाठी जो प्रयत्न केला होता. शासन दरबारी परत माझा असा एक प्रयत्न असेल ह्या वर्षीचा की जे काही कलावंत आहेत की ज्यांनी 40च्या नंतरही या लोकांनाही मानधन शासनाने द्यावं, त्यानंतर यांना माडाचे घरं मिळावेत, यांना पिवळ्या कलरचं राशन कार्ड मिळावं, यांना शासन दरबारी यांच्या मुलांना RTच्या माध्यमातून जे काही प्रवेश मिळतात, पण इतरही समाजाच्या, कारण की कलावंत कुठल्या जाती धर्माचा नाही, तर इतरही कलावंतांसाठी शासनाने त्यांच्या लेकरांना शासकीय योजनेत सहभागी करून घ्यावं, शाळात त्यांना प्रॉपर प्रवेश द्यावेत, यासाठी आमची संस्था काम करते. तर मी आज मला आनंद होतो की 13 एप्रिल रोजी आम्ही महाराष्ट्र चित्रपट महामंडळ हे न्यूज चॅनल लॉन्च करत आहोत. तळागाळातील कलावंतांसाठी माझं जे काही महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचं टीम असेल, माझे जे काही सहकारी असतील, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष आनंद शिंदे असतील, माझे राज्याचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर रविराज जाधव असतील किंवा माझे सर्व पदाधिकारी असतील, हे सर्व लोक ज्या ज्या गावात जातील त्या त्या ठिकाणी कलावंतांनी निसंकोचपणे याचं सभासद व्हावं. सभासद झाल्याच्यानंतर कलावंतांना सर्वात अगोदर आम्ही कलावंत नाव नोंदणी केल्याबरोबर त्या कलावंतांना चित्रपट महामंडळाच्या वतीने 1 लाखाचा त्याला आम्ही विमा पॉलिसी देत आहोत. ही संस्था महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या वतीनं महिलांसाठी आणि मुलींसाठी सभासद नोंदणी कुठल्याही प्रकारची शुल्क नाही आहे, याची सर्व माता भगिनींनी दखल घ्यावी की कलावंतांकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही आहे. पण जे काही मुलं असतील, जे काही पुरुष मंडळी असेल, यांच्याकडून एक नाममात्र शुल्क घेऊन आपण ही संस्था चालवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. या संस्थेचा आणखी एक उद्देश असा आहे की ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठबळ वापरत नाही आहे, कुठल्याही पॉलिटिशियनच्या संपर्कात ही संस्था काम करत नाही आहे.
कलावंतांनी सरळ सरळ त्यांच्या जे काही प्लॅनिंग्स असतील, विविध जे आता गोंधळी असतील, लोककलावंत असतील, लोकसंगीतकार असतील, भारुडवाले असतील, जे काही ग्रामीणमध्ये लोकांचं पोतराज असतात, ग्रामीणमध्ये विविध गावामध्ये रात्रीचे कीर्तन भजन होतात, ह्या सगळ्यांचा डाटा आमचे जे संपादक आहेत राहुल काकडे सर हे आपल्या सगळ्यांच्या बाईट्स घेतील, तुमचं व्हिडिओ करतील आणि तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील हे शासन दरबारी मांडणारं हे एक न्यूज चॅनल आहे. तर मी प्रत्येक कलावंतांना अशी विनंती करतो की आपणही ह्या महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचा एक भाग व्हावा आणि याचा सहभागी होऊन आपल्याला जे व्यासपीठ मिळून दिलेलं आहे, हक्काचं व्यासपीठ आहे, तुम्हाला व्यक्त होणारं व्यासपीठ आहे की तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शासनापर्यंत व्यक्त होऊ शकता, तुमच्या समस्या मांडू शकता. त्यासाठी हे निर्भीड चॅनल जे कलावंतांच्या न्याय हक्कासाठी भांडणारं आम्ही तयार केलं आहे. नक्कीच हे कलावंतांनी या गोष्टीचा सगळ्याच फायदा होईल आणि आपण यामध्ये या मोहिमेत सहभागी व्हावं आणि चित्रपट महामंडळाला हात बळकट करण्यासाठी कलावंतांनी याच्यात सहभागी व्हावं. धन्यवाद. कलाकारांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल. कलाकारांच्या न्याय हक्कासाठी.